उत्कंठापूर्ण लढतीत डोंबिवलीच्या बॉईज क्रिकेट क्लबने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब 2026 संघावरती 10 धावांनी सरशी मिळवत महाराष्ट्र माझ्या सेवा संस्थेने युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने आयोजित 14 ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषक T20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना 179 धावांचं आव्हान उभे केल्यावरती एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला निर्धारित षटकांमध्ये 169 धावांवरती रोखत बॉईज क्रिकेट क्लबने पहिल्यांदाच स्पर्धेच्या विजेतेपदावरती आपली मोहर उमटवली आहे. स्पर्धेत एका शतकासह 225हून अधिक धावा काढणाऱ्या बॉईज क्रिकेट क्लबच्या अनिश चौधरीला सामन्यांसह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना सृजन आठवले, जय जयंत, दशरथ चव्हाण छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला आहे. सृजनने 46, जयने 41 आणि दशरथने 39 धावांचं योगदान दिलंय. मोहित अवस्थीने 4, शशिकांत कदमने 3 बळी मिळवलेले आहेत. उत्तरदाखल डावाची डळमळीत सुरुवात झाल्यानंतर साईराज पाटील, सागर मिश्रा आणि सिद्धार्थ म्हात्रेने किल्ला लढवत सामन्यातील रंगत कायम राखली. साईराजने 37, सागरने 45, सिद्धार्थने नाबाद 39 धावा बनवल्या आहेत. साहिल फेगडे आणि यश सिंगने प्रत्येकी 2 फलंदाज बाद केलेत. ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, स्पोर्ट क्लब कमिटीचे अध्यक्ष, ठाणे परिवहन मंडळाचे अध्यक्ष विलास जोशी, स्पर्धेचे प्रमुख संयोजक, नगरसेवक, क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, परिषदेचे सदस्य, मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेला आहे. सर्वोत्तम फलंदाज म्हणून अनिश चौधरी, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून शशिकांत कदम, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून विद्याधर कामत, सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून दशरथ चव्हाण आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अनिश चौधरी यांना गौरवण्यात आलेला आहे. शेवटी क्रिकेट जिंकलेला आहे. म्हणजे शेवटी चांगला खेळणारा संघ, त्या दिवशी चांगला परफॉर्मन्स खेळणारा संघ जिंकलाय. डोंबिवली बॉईज हा जो बॉईज क्रिकेट क्लब डोंबिवली हा आमच्या स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणारा संघ आहे आणि राजन धोत्रे सर त्याचे प्रशिक्षक आहेत. राजन धोत्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला असा खेळ बॉईज क्रिकेट क्लब डोंबिवलीने केला. अतिशय रोमहर्षक असा सामना झाला आणि मी विजेत्या संघाचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांचा पराजय झाला त्यांना देखील पुढील वर्षाकरता मनापासून शुभेच्छा देतो. मी धोत्रे सरांचं यासाठी आवर्जून मनापासून आभार व्यक्त करतो की स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून ते आम्हाला कायम गाईड करत आले आणि त्यांचा संघ कधी हरला, कधी क्वार्टर फायनल्स हरला, कधी फर्स्ट सेकंड राऊंडला हरला, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. आणि क्रिकेट शेवटी जिद्दीचा खेळ आहे आणि त्या दिवशी त्यांनी सगळ्या युवा खेळाडूंनी खूप चांगला परफॉर्मन्स केला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब हा संघ थोड्याशा यांनी मार्जिनने हरला, पण त्यांना देखील पुढच्या स्पर्धेसाठी मनापासून शुभेच्छा देतो. खूप चांगलं वाटतंय आणि आम्ही पहिला टीम झालोय जे एकनाथ शिंदे ए आणि बी दोघांनाही हरवलंय, पण खूप चांगलं वाटतं आणि एका वर्षात आणि 14 वर्षात आम्ही करणार अशी पहिली टीम नाही. आम्ही प्रत्येक वर्षी पार्टिसिपेट तर करतोय, पण नेहमी सेकंड राऊंड किंवा सेमीपर्यंत पोहोचायचो, पण फायनलला आम्ही फर्स्ट टाइम आलो आणि जिंकलो, म्हणून खूप अभिनंदन आणि चांगलं वाटतंय. हे खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि चांगला ॲटमॉस्फिअर आहे, अंडर लाईट खेळायला भेटतं, चांगली टुर्नामेंट आहे आणि सगळे इकडचे ऑलमोस्ट मला वाटतं सगळे ठाणे जिल्ह्यातले सगळे लोकल प्लेयर खेळत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे.